परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका आणि म्हणतात त्यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका आणि आदरणीय नीला त्यांना साष्टांग वंदन. आपण बघितलं गुरुवारी, आपण सगळ्यात पहिले मागच्या मंत्राचं, जो मागचा मंत्र आपण बघितला त्यामध्ये अक्षर स्वरूपापासून सर्व नामरूपे विविध भाव यांचे उत्पन्न होतात आणि त्याच ठिकाणी सगळे लय पावतात. सोपाधिक ब्रह्मामधून हे विश्व तयार झालेलं आहे. आणि लाकडामधला जो अग्नी आहे, हा लाकडातला अग्नी सुप्त अवस्थेत असतो, अव्यक्त अवस्थेत असतो, परंतु घर्षणामुळे तो अग्नी सोपाधिक होतो आणि मग असा सविशेष अग्नी प्रगट होतो आणि त्याच्यामधून मग ठिणग्या म्हणजे हे सगळं पिंड ब्रह्मांड तयार होतो. म्हणून जगत हे सोपाधिक ब्रह्म आहे आणि ईश्वर हा अक्षर पुरुष आहे. आणि निरुपाधिक असणारं जे ब्रह्म आहे, हा निरुपाधिक ब्रह्म म्हणजेच उत्तम पुरुष आहे. आणि ह्या उत्तम पुरुषाचं सगळं जे वर्णन आहे, हा उत्तम पुरुष या अक्षरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, अक्षर ब्रह्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. ते स्वरूप जे आहे ते सर्व उपाधी रहित आहे, निरुपाधिक स्वरूपाचे आहे, सर्व आकार रहित आहे, नाम रूप रहित आहे आणि आकाशाप्रमाणे निराकार स्वरूप असून श्रुती त्यांना न इति यामधून निर्देशित करते. आणि ते स्वरूप सांगण्याची इच्छा आता श्रुतींची आहे. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती प्रारंभ करते दिव्य मूर्ता पुरुष, म्हणजे ते स्वयंप्रकाश दिव्य, त्या उत्तम पुरुषाची सुरुवात करताना त्याचं दिव्यत्वापासून सुरुवात करते आहे श्रुती. आणि म्हणून काकांची ओवी आहे की ते स्वयंप्रकाश आहे, दिव्य आहे, स्थित स्वरूपी भव्य आहे. मानवी स्वभाव दिव्य आणि भव्यवर फार आम्ही भाळत असतो. दिव्य जिथे आहे, भव्य जिथे आहे, जिथे भव्यता आहे, जिथे दिव्यता आहे तिथे अंतःकरण अगदी त्यावर अगदी लुब्ध होतो, भाळून जातो आणि लगेच एकरूप सुद्धा होतो. म्हणून अशी रचना करावी लागते, ही मांडणी करावी लागते की स्वयंप्रकाश हे दिव्य आहे, स्थित स्वरूपी भव्य आहे. कुंभमेळा दिव्य आहे, दिव्यत्वाची प्रचिती येते आणि भव्यत्वाची पण प्रचिती येते, तर केवढी अलोट गर्दी आहे. मग त्याही पेक्षा दिव्य स्वरूप आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याही पेक्षा दिव्य आहे, त्याही पेक्षा भव्य आहे. त्या प्रकाशा नसे अन्य कारण काही, त्या प्रकाशाला कोणतंच कारण नाही, असं कारण रहित असलेलं परब्रह्म स्वरूप आहे, ते मी आहे. हे श्रुतीला सांगायचंय, हे श्रुतीला आमच्या अंतःकरणावर बिंबवायचं आहे. आणि ते बिंबवण्यासाठी म्हणून हे कोण बिंबवतो? हे मी नाही बिंबवू शकत, जीव नाही बिंबवू शकत, तर श्री गुरु बिंबवतात. आणि म्हणून श्रुतीचा हा सगळा खटाटोप आम्हाला आता यापुढे सगळी श्रुती प्रारंभ करते आहे. त्या अव्यांकृत मधून, कारण ब्रह्मामधून, म्हणजेच मायायुक्त ब्रह्मामधून, माया शबल ब्रह्मामधून, सगुण सविशेष सोपाधिक ब्रह्मामधून विश्व निर्माण झालेलं आहे. आणि त्या सगळ्यांचं अधिष्ठान असलेलं जे या सगळ्या शब्दांनी निर्देशित केलेलं जे आहे हे स्वरूप, त्याचं अधिष्ठान स्वरूप रूपाने असलेलं हे श्रेष्ठ अविनाशी स्वरूप आहे. आणि ती सांगण्याची श्रुतीची इच्छा. आणि म्हणून स्वयंप्रकाश दिव्य स्वरूपी स्थित स्वरूपी भव्य, त्या प्रकाशानसे अन्य कारण काही, अशी दिव्यता आणि भव्यता आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ठसवण्यासाठी सुनील काकांना विनंती, त्यांनी आपल्या अधिकारवाणीतून ती दिव्यता आणि भव्यता आमच्या अंतःकरणात ठसवावी. रामकृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत, पूजनीय मंदाताई यांना साष्टांग वंदन, आदरणीय लीलाताई दातार यांना नमस्कार करतो। आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि आपण सगळे मिळून उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया। शांतीपाठ सगळे मिळून म्हणू आणि मग पुढचं चिंतन मांडूया। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेमदेवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। दिव्यो यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यंतरो ह्ययः, अप्राणो यमनः शुभ्रो यक्षरात परतः परा। हा श्लोक आपण बुधवारी घेतला होता आणि त्याचं फक्त प्रास्ताविकच झालं होतं।
शंकर भाष्य निरूप सद्गुरु डॉक्टर काकांनी केलेल्या ओव्यांवर विवेचन आपण केलं नव्हतं आणि सांगितलं होतं तेव्हाच की ते आपण यानंतर घेतो आहे. दिव्यो यमूर्त हा पुरुष बाह्याभ्यंतरो यजः. ते तेजोमय आहे, निराकार आहे, अंतर्बाह्य व्यापक आहे, जन्मादी विकार रहित आहे, प्राणरहित आहे, मन इत्यादी इंद्रियांनी रहित आहे, निर्मल आणि अविनाशी परमेश्वराहून पलीकडता श्रेष्ठ असा जो परमात्मा तो उत्तम पुरुष होय. आता तो तेजोमय आहे, तो निराकार आहे, अंतर्बाह्य व्यापक आहे, त्याचा जन्म झालेला नाही. हे सगळं आपल्याला काय झालंय माहिती आहे. मग कशासाठी हे उपनिषदांनी पुन्हा सांगितलं? आई एक गोष्ट पुन्हा पुन्हा जेव्हा सांगते त्यावेळेला त्या सांगण्यातला गरजेचा अर्थ मुलांनी लक्षात घेतलेला नसतो. आई उगाच नाही सांगत, आई वेडी नसते, पण बाळ अबोध असत, त्याला बोध झालेला नसतो. आणि म्हणून मग ते जे मूल आहे त्या मुलाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, सायकल हळू चालव. हे रोज आईला सांगायची काय गरज आहे? पण मी सांगितल्यानंतर मुलाला फक्त त्या शब्द कळले आहेत, त्याच्या वागण्यामध्ये तसं आलेलं नाही हे जेव्हा आईच्या लक्षात येतं त्यावेळेला आई ती गोष्ट रिपीट करते, पुन्हा पुन्हा सांगते. त्या सांगण्यामागे तिची पोटतिडीक असते, मुलाचं भलं व्हावं ही पोटतिडीक असते. श्रुती माता कल्याणाकरता हे सांगते आहे आणि समजावून सांगते आहे, नुसतं सांगत नाहीये, नुसते शब्द वापरत नाहीये. का पुन्हा सांगावं लागतं? मी ऐकलंय मग आपल्याला शब्द कळतात, शास्त्र गर्भित शब्द नाही कळत. काल पांढरकवडा येथे पंचदशीच अभ्यास शिबिर प्रारंभ केलं. त्या गावातील सर्व साधकांनी तळमळीने पंचदशीचा अभ्यास करण्याचा नियम केला. गेल्या 2 वर्षापासून त्यांचा सत्संग खंडलेला नसल्यामुळे त्यांना आता पंचदशी शिकवायची आहे. त्यांना शिकण्याची तळमळ आहे आणि डॉक्टर काकांनी शिकवण्याची आज्ञा केलेली आहे. आम्हाला तर सगळं कळत असताना पुन्हा काय शिकवावं लागतं असा मनात विचार येतो. कसं का पुन्हा शिकवावं लागतं, का परत सांगावं लागतं? याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला देतो आहे की लौकिक व्यवहारातील सगळे गोष्टी, वस्तू, पदार्थ, परिस्थिती, घटना या बुद्धीनी आकलन होत असतात. ब्रह्मस्वरूपाविषयीच जे तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञानही बुद्धीला कळतं, पण तरी सुद्धा बुद्धीला ब्रह्मज्ञान होत नाही. रुचिरामध्ये लिहिलेला पदार्थ कसा करायचा हे जरी त्या पुस्तकातून कळत असलं तरी त्या पदार्थाची चव ते पुस्तक वाचून कळत नाही. त्या पदार्थाचा आस्वाद ग्रंथ वाचून होत नाही. त्याप्रमाणे बुद्धीला ब्रह्मज्ञान होत नाही.
म्हणजे हे ब्रह्म आहे असा तिला अनुभव येत नाही. बुद्धीला शब्दज्ञान कळतं, ब्रह्माविषयीचं सगळं परोक्ष ज्ञान बुद्धीला कळतं, वारंवार पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर. पण बुद्धीला ब्रह्मज्ञान होत नाही. आणि शब्द ज्ञान झालेलं आहे, पण आतमध्ये ते ब्रह्मज्ञानापर्यंत पाझरलेलं नाही. हे श्रुती माऊली, आपली आई श्रुती माता, तिला कळलं असल्यामुळे ती पुन्हा त्या पुरुषाचं वर्णन करते आणि काय म्हणते, दिव्य य पुरुष यमूर्त हा पुरुष अमूर्त आहे, हा पुरुष दिव्य आहे, हा पुरुष तेजोमय आहे. दिव्य शब्दाचा अर्थ हा तेजोमय आहे. कसं तेज आहे हो याच? हो, ज्ञानेंद्रियांना कळत नाही, पण त्याचं तेज आहे. बुद्धी विचार करू शकत नाही, पण त्याचं तेज आहे. ज्ञानेंद्रियांनी पुरवलेल्या सर्व सामग्रींनी बुद्धी विचार करत असते. आता हे ज्ञानेंद्रियांनाच कळत नाही, तर त्याचा बुद्धी कसा विचार करेल? सगळ्या गोष्टी वर्णन करता येत नाही. गाढ निद्रेचं वर्णन करता येतं का हो? जाऊ द्या. तुम्ही म्हणाल झोपेतल्या निद्रेचं कसं वर्णन करता येईल? ठीक आहे, जागेपणी खाल्लेला गोड पदार्थ कसा लागतो ह्याचं वर्णन करता येतं का हो? गुलाबजाम, रबडी आणि श्रीखंड, तिन्ही पदार्थ गोड आहेत. मग तिन्ही सारखेच आहेत का हो? नाही हो. मग काय फरक आहे हो? ते फरक नाही सांगतायत, तुम्ही खाऊन बघा. आकारातला फरक सांगू शकू, प्रकारातला फरक सांगू शकू, बनवण्यातला फरक सांगू शकू, पण त्याची जी चव आहे ती सांगत असताना शब्द अपुरे पडतात, फिटे पडतात, असं करावं लागतं. चेष्टा प्रमाण. आता जर साध्या पदार्थाविषयी, गाढ निद्रेविषयी जर आमचे शब्द फिटे पडत असतील, तर ह्या दिव्य पुरुषाविषयी आमचे शब्द कसे पुरणार? म्हणून शब्द प्रमाणे त्या ठिकाणी फोल ठरतं, परोक्षापर्यंत शब्द प्रमाण काम करतं. सर्व प्रमाणांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण शब्द प्रमाण आहे. हा मंत्र आजही पूर्ण होणार नाहीये, जसा बुधवारी नाही झाला तसा. तरी सुद्धा तो स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्याचं वर्णन करत असताना तो दाखवण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. तो दाखवण्यासाठी अन्य प्रकाशाची गरज नाहीये मला. तो स्वयंप्रकाश आहे. एका अंधाऱ्या खोलीत दिवा लावला, त्या दिव्यावर माठ ठेवला, मातीचा माठ त्या दिव्यावर ठेवला. आता अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याने उजेड पडला होता, माठ ठेवल्यामुळे पुन्हा गडद अंधार झाला. आणि आता सांगितलं, चला दिवा शोधून दाखवा. काय करावं लागेल? हातामध्ये काठी घ्यावी लागेल आणि एक मोबाईलचा टॉर्च लावावा लागेल. हळूहळू हळूहळू जिथे ते घट ठेवला आहे तिथे जावं, काठीनी मडकं फोडायचं आणि आहे तो दिवा लगेच तेजपुंज प्रकाशतो. आता मोबाईल टॉर्चची गरज आहे का हो? नाही, कारण तो दिवा आता मोबाईल टॉर्चनी पाहण्याची आवश्यकता नाहीये, त्याच्या स्वतःच्या तेजानीच तो दिसतोय. आत्मस्वरूप स्वयंप्रकाशमान असत. अंधाऱ्या खोलीमधला दिवा झाकलेला मोबाईल टॉर्चनी पाहावा लागतो, पण तो मडकं फुटल्याबरोबर मोबाईल टॉर्चची गरज नाही. सूर्याचा प्रकाश बघण्यासाठी
पणतीची गरज नाही, आत्मप्रकाश बघण्यासाठी सूर्य चंद्राची गरज नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, नेमा विद्युतो भाती कुतो यमग्निः. तस्य भासा सर्वमिदं विभाति. त्याला प्रकाशमान करण्यासाठी मला दुसरं काही घ्यावं लागत नाही. आणि म्हणून न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, नेमा विद्युतो भाती कुतो यमग्निः, तमेव भान्तम अनुभाति सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाति. असा तो दिव्य आहे, असा तो स्वयंप्रकाश आहे. त्याला बघण्यासाठी सूर्य चंद्राची गरज नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, चंद्र आणि तारकांची गरज नाही. नेमा विद्युतो भाती, तिथे विजेची सुद्धा गरज नाही. कुठो यमग्निही, मग अग्नीचा काय पाड. असा हा स्वयंप्रकाश जो आहे हा दिव्य आहे. ज्याचं काव्य होऊ शकत नाही तो दिव्य आहे. जहा न पहुचे रवी वहा पहुचे कवी, आणि जहा न पहुचे कवी तिथे आहे दिव्य. तिथे बुद्धीच पोचू शकत नाही, म्हणून ते दिव्य आहे. त्याचं वर्णन होऊ शकत नाही, म्हणून ते दिव्य आहे. असं जे आहे ते नुसतंच दिव्य नाही, ते भव्य पण आहे. नुसतं दिव्य नाही आहे, दिव्याबरोबर ते भव्य सुद्धा आहे. आणि ते दिव्य आणि भव्य जे आहे तेच माझं स्वरूप आहे. ते मी आहे हा अनुभव यावा म्हणून श्रुती हे वर्णन करते, म्हणून श्रुती हे समजावून सांगते. आवाज म्हणून गेला. श्रुती माझी आई आहे, माझ्यासाठी कळकळ आहे श्रुतीला. विद्यारण्य स्वामीला आपल्या कल्याणाची कळकळ होती, म्हणून त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी पंचदशी लिहायला प्रारंभ केला. स्वतः जीवनमुक्त सुनील दादा झाल्यानंतर. आवाज गेलाय. नाही तुमचा मोबाईल आवाज खराब आहे. व्यवस्थित आहे. आवाज व्यवस्थित येतोय ऐकायला हो, काका. आवाज स्पष्ट आणि छान येत आहे. बरं मोबाईल ठीक आहे. पूर्ण बंद करा, स्विच ऑफ करा, रिस्टार्ट करा, मग जॉईन व्हा. विद्यारण्य स्वामींना 85व्या वर्षी पंचदशी लिहिण्याची काय गरज होती? अंतराची कळकळ, आपल्या कल्याणाची तळमळ. ही तळमळ श्रुती माऊलीला आहे, ही तळमळ गीताला आहे, गीता माऊलीला आहे. म्हणून भगवद्गीता आणि श्रुती या आपल्या आई आहेत. ह्या दोन नाहीत बरं, यांचे नाव दोन आहेत. आपल्या आईचं एक नाव माहेरचं असतं आणि एक नाव सासरचं असतं. नाव दोन असले तरी आई एकच असते. तस उपनिषद आणि भगवद्गीता हे नाव भिन्न आहेत, पण आई एकच आहे. ती दिव्य आहे आणि ती भव्य आहे. का बरं दिव्य भव्य आहे? ती स्वरूप दावते म्हणून. तिच्या अभ्यासाने आम्हाला स्वरूप कळतं, तिचा अभ्यास आम्हाला श्री गुरूंपाशी घेऊन जातो. स्वरूप श्री गुरुच दाखवतात, ग्रंथ स्वरूप दाखवू शकत नाही. आपण बघितलंय, चारही वेद अपराविद्येमध्ये जातात, ज्यामध्ये सर्व उपनिषद येतात.
स्वरूप दाखवण्याचं काम श्री गुरूंचं आहे. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. नुसते गुरु नव्हे, ते सद्गुरू आहेत. म्हणून शिक्षक दिन त्यांच्यासाठी नव्हे, ते टीचर नाही आहेत, ते प्रीचिंग पण करत नाही, ते बोध देतात. म्हणून त्यांची व्यास पौर्णिमा आहे. व्यास पौर्णिमा शिक्षक दिन नाही, सद्गुरूंचा दिवस व्यास पौर्णिमा आहे. हेही शास्त्रांनी संकेत दिलेले आहेत. ते दिवस आणि रात्र याच्या अतीत आहेत. त्यांच्यासाठी कुठली तिथी, कुठलं मुहूर्त, कुठलं उपवास आणि कुठलं काहीच नसतं बघा. त्या प्रकाशा नसे अन्य कारण नाही. शेकोटी पेटवायला लाकूड हे कारण आहे. स्वयंप्रकाशत्वाला कुठलंही कारण नाही, नाही आणि नाही. त्या प्रकाशा नसे अन्य कारण काही. एक अमूर्त निराकार, इंद्रिया न लागे पार, रूप आकारांचा प्रकार नसे तया. ओवी क्रमांक 149. मी सगळ्या ओव्या घेतोय आणि त्यातला शब्द न शब्द सांगणार आहे. त्याशिवाय दिव्य यमूर्त हा पुरुषा सभायभ्यंतरो यजा अप्राणो यमनः शुभ्रो यक्षरात परतः परः. म्हणून म्हटलं आज होणार नाही. जसा मागच्या बुधवारी झाला नाही तसा आजही पूर्ण होणार नाही, उद्या होईल. अमूर्त हा निराकार. आता तो अमूर्त असताना पुन्हा निराकार सांगायची काय गरज आहे? जी मूर्तीच नाही तिथे आकार नाही आहे ना. अग्नीला आकार असतो का? नाही, अग्नीला आकार नाही. त्याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये इंधन टाकलेलं असेल आणि ते इंधन ज्या पद्धतीचं असेल तसा आकार असतो. एक लाकूड जमिनीमध्ये गाडलं, उभं केलं आणि मग ते पेटवलं, होळीच्या वेळेला करतात, तर त्या अग्नीला असा उभा खांब्यासारखा आकार येतो. म्हणजे अग्नी अमूर्त असून सुद्धा तो निराकार आहे हे सांगावं लागतं की नाही? अग्नीची मूर्ती नसताना सुद्धा तो निराकार आहे असं सांगावं लागतं की नाही? पाण्याला आकार आहे का हो? ज्या भांड्यात जाईल त्या भांड्याचा आकार पाण्याला असतो. म्हणून पाणी अमूर्त आहे. पाण्याला कुठलाही आकार नाही, पण तरी सुद्धा थेंब हा पाण्याचा आकार आहे. थेंब हा पाण्याचा आकार आहे. लाट हा पाण्याचा आकार आहे. तरंग हा पाण्याचा आकार आहे. बुडबुडा हा सुद्धा पाण्याचा आकार आहे. पण ब्रह्माला असा सुद्धा आकार नाही. पाणी अमूर्त आहे पण तरीही साकार आहे. पुन्हा थोडं समोर चालूया. खडी साखरेला आता आकार आहे. कल्पी खडी साखरेचे मोठे क्रिस्टल्स असतात. म्हणजे खडी साखरेचा दगड, कल्पी खडी साखरेचे क्रिस्टल्स. आपण जी साखर विकत घेतो त्याचे लहान क्रिस्टल्स कल्पी खडी साखरेसारखेच आपण जी साखर घेतो त्याचे लहान क्रिस्टल्स. आणि त्या साखरेला मिक्सर मधून काढल्यानंतर जी तयार होते ती पिठी साखर. त्या पिठी साखरेच्या एका कणाला सुद्धा आकारही आहे
गुणही आहे आणि चवही आहे. म्हणून पिठी साखरेचा कण हा साखरेचा आकार आहे. पिठी साखरेचा शुभ्रपणा हा साखरेचा रंग आहे. पिठी साखरेची गोडी ही साखरेची चव आहे. आणि कारण साखर निरवयव नाही, हे साखरेचे अवयव आहेत. ब्रह्म निरवयव आहे आणि निरवयव आहे म्हणून ते अमूर्त आहे आणि म्हणून ते निराकार आहे. पिठी साखरेचा कण हा साखरेचा अवयव आहे. म्हणून साखर साकार आहे आणि ब्रह्म निराकार आहे. एवढं निराकारता सूक्ष्म आहे, लक्षात ठेवा. आणि अशी सूक्ष्म निराकारता असल्यामुळे ब्रह्म अमूर्त आहे. पाणी निराकार आहे, पण ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा ते आकार धारण करतो. ब्रह्म निराकार आहे, पण ज्या उपाधीमध्ये ब्रह्म आहे त्याचा ते आकार धारण करत नाही. म्हणून मनुष्याच्या शरीरात ब्रह्म मनुष्याकार नाही. पक्षाच्या शरीरात ब्रह्म पक्षाकार नाही, कारण ते शरीरात जसं आहे तसं शरीराच्या बाहेर पण आहे. म्हणून आत आणि बाहेर राहत असताना ते आकाराचं नसतं. आत आणि बाहेर हा शब्द मी तुम्हाला 151 नंबरच्या ओवीमध्ये समजावून सांगणार आहे. आता 149 सुरू आहे. हे अमूर्त निराकार इंद्रिया न लगे पार. रूप आकारांचा प्रकार नसे तया. ज्या गोष्टीला आकार नाही त्या गोष्टीला रूप नाही. ज्या गोष्टीला रूप नाही ती गोष्ट डोळ्यांनी दिसत नाही. पुन्हा बोलतो, ध्वनीला रूप नाही पण तरीही ध्वनी कानाने ऐकू येतो. म्हणून कानाने ऐकू येणाऱ्या ध्वनीच ऐकू येणं हे रूपच आहे. पदार्थाची चव जिभेनी कळते. आस्वाद हा एक प्रकारचं रूपच आहे, त्याला गुण म्हणतात. जिथे रूप दिसत नाही तिथे गुण दिसतो. साखरेची गोडी, मिठाचा खारटपणा, चिंचेचा आंबटपणा. इथे रूप नाही दिसलं पण गुण दिसला. आणि गुण आणि रूप आकाराचाच भाग आहे. आकार असला म्हणजे मूर्तता आली. आंबटपणा ही मूर्तताच आहे की नाही त्यांची. दुधामध्ये मीठ घालू का? नाही हो, नासून जाईल ते. त्याचा खारटपणा. पण ब्रह्म दुधात असलं तरी दूध नासत नाही. ब्रह्म गोडात असलं तरी गोड बिघडत नाही. कारण ते त्या पदार्थांमध्ये असतं आणि ते त्या पदार्थांच्या बाहेरही असतं. त्यांच्याशिवाय पदार्थच अस्तित्वात नाही. ज्यांच्याशिवाय पदार्थ अस्तित्वात नाही त्याची जाण नंतरच्याला नसते हो. बापाचं बारसं मुलगा जेवू नाही शकत. बारसं म्हटलंय मी. वडिलांचं बारसं मुलगा जेवू नाही शकत. बाबा, मी तुमच्या बारस्याला होतो. कसा असशील? वडिलांच्या बारस्याला मुलगा कसा असेल? कारण वडील खूप आधी जन्मले आहेत, मुलगा पुष्कळ नंतर जन्मला आहे. म्हणून हे जे ब्रह्मस्वरूप आहे हे अनादि आहे. म्हणून याचा थांग पत्ता नंतर जन्मलेल्या मायेला लागण्याची शक्यता नाही. मूळ माया.
आणि म्हणून मूळ मायेने मग ईश्वराची निर्मिती केली. म्हणून ईश्वराला सुद्धा ब्रह्माचा थांगपत्ता लागू शकत नाही. ब्रह्माचा थांगपत्ता ब्रह्मरूप श्री गुरूंशिवाय कोणालाच लागत नाही. म्हणून एकदा श्री गुरूंची प्राप्ती झाली, त्यांचा अनुग्रह झाला की त्यानंतर ईश्वराच्या मागे लागण्याची गरज नाही. ईश्वरानेच व्यवस्था करून दिली आहे. पण तरी आम्ही मग ते सगळं करतच राहतो. म्हणजे आम्हाला कळलंच नाही ईश्वराने आम्हाला सद्गुरू दिलेत म्हणून. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतरही पुन्हा शाळेत जातच राहायचं का? शाळेतले थँक्स मानायचे. शाळेतले शिक्षक दिसल्यानंतर नम्रतेने त्यांचे आभार मानायचे. त्यांच्यासमोर विनम्रतेने उभं राहायचं. मी आता कॉलेजमध्ये जाऊन एवढा मोठा झालो अशी भाषा नाही आहे. मी आता एवढं मोठं पॅकेज, शिक्षकापेक्षा केवढंही मोठं पॅकेज तुझं असलंस तरी त्यांच्यापेक्षा तू लहान आहे. कारण त्यांनी दिलेली बुद्धिमत्ता, त्याच्यामुळे तू इथे आलास. म्हणून ईश्वराने निर्देशित केलं की आता माझ्याजवळ तर देणं संपलंय, तू सद्गुरूंकडे जा. आता सद्गुरूंकडे गेल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी करायच्या का? आमचे कुळाचार, आमच्या घरात असं चालत नाही. तू घराचा कोण आहेस? हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही. मी गृहस्थाश्रमीच राहिलो नाही तर भिक्षुर्नच्या हम निज बोध रूपा, मी आत्मरूप आहे. मग कुळ आणि कुळाचार मला बंधनकारक असू शकतात का? पण अविद्या इतकी घट्ट असते की एवढं सगळं समजल्यानंतरही ती लवकर करू देत नाही तसं. कारण अमूर्त आणि निराकार समजायला फार कठीण आहे. अनुभव घ्यावा लागतो. तो पुरुष परिपूर्ण, अतः पूर्ण ततः पूर्ण, कार्य कारण संपूर्ण तेची असे. तो पुरुष कसा? अतः पूर्ण आणि ततः पूर्ण. कार्यरूपानेही तो पूर्ण आहे आणि कारण रूपानेही तो पूर्ण आहे. दुधापासून तूप तयार झालं. तुपाला कारण दूध आहे. ब्रह्मापासून जगत निर्माण झालं. जगताला कारण माया आहे. ब्रह्म कार्य आणि कारण म्हणजे कार्यरूप जगत आणि कारण रूप माया, अज्ञान माया म्हणजे त्याच्या अतीत आहे. म्हणून ते कार्य आणि कारण दोघांच्याही अतीत आहे. म्हणून अतः पूर्ण आणि ततः पूर्ण. ओम पूर्ण अदहा आणि पूर्ण इदम म्हणून काकांनी इथे वर्णन केलं आहे. अतः पूर्ण आणि ततः पूर्ण. पूर्णात पूर्ण मुदच्यते. पूर्णात पूर्ण मिसळलं तरीही आणि पूर्णातून पूर्ण काढलं तरीही पूर्ण शिल्लक राहतं. इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी. ब्रह्म कार्यही नाही, ब्रह्म कारणही नाही, पण कार्य आणि कारणाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून ते ब्रह्म पूर्ण आहे. ब्रह्मापासून जगत रूपी कार्य निर्माण झालं तरी ब्रह्म पूर्ण आहे. आणि सगळ्या जगताचा म्हणजे ब्रह्मांडाचा प्रलय झाला तरीही ब्रह्म पूर्णच आहे. म्हणून संपूर्ण तेची असते. कार्य कारण संपूर्ण
तेची असे. अंतरी तेची. का बरं इतकं बारीक समजवावं लागतंय हो? आम्हाला हे माहित नाही का हो? आम्हाला सगळं माहित आहे, तरी पण आम्ही अविद्येचे शिकार असतो. करणीय प्रांत लवकर सुटत नाही आणि सोडला तर भीती वाटते. जर आम्ही असं सोडलं तर काही वाईट होईल का? भयापोटी परमार्थ असतो. आणि असे लोक धार्मिक असतात, आध्यात्मिक नसतात. मी काही केल्याने आणि न केल्याने स्वरूप रूप माझ्यात काही फरक पडणार नाही. कारण अंतरी तेची बाहेरी, बाहेर तैसेची अभ्यंतरी. बाह्य आणि अंतरी शब्दची फोन. आता आत आणि बाहेर नावाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मुख्यमंत्री कोण ठरणार याची आत ठराविक लोकांमध्ये मीटिंग होत असते आणि बाहेर कार्यकर्ते बसले असतात. आत नेते असतात, बाहेर कार्यकर्ते असतात. नेते निर्णय घेत असतात, कार्यकर्ते त्या निर्णयाचा जल्लोष करत असतात. आणि बाह्य आणि अंतरी शब्दाची फोल. मग आत आणि बाहेर हे शब्द फोल आहे. आता हे कसं पटेल हो? मोठं कठीण आहे बरं. अजिबात कठीण नाही. तसा पंचदशी ग्रंथ कठीण वाटतो पण कठीण नाही. जसं उपनिषद कठीण वाटतं पण कठीण नाही, तसं आत आणि बाहेर कठीण वाटतं पण कठीण नाही. समजावून सांगतो. छान मातीचा माठ घेऊन नावेमध्ये बसलो आपण. नाव मध्यावर घेऊन गेलो नदीच्या. मध्यावर ना आत आणि बाहेर या संकल्पना सांगतोय. पहिल्यांदा या संकल्पना आमच्या इतक्या घट्ट असतात की या मोडता मोडता पुरे वाट असते. म्हणून उदाहरण द्यावं लागतं. नावेनी मध्यावर गेलो मडकं घेऊन, आणि मग नावेतून मडकं बाहेर टाकलं आणि ते नदीमध्ये बुडवलं. आता काय झालं? तुम्ही म्हणाल प्रश्न विचारत आहे, उत्तर सगळ्यांना येतं म्हणून मीच देतो. बाहेरचं पाणी आत म्हणजे मडक्यात आलं, बरोबर? बाहेरचं पाणी आत आलं, बरोबर की चूक? एखाद्या कोणी पण सांगा. बरोबर. बरोबर. आता मी दुसरा प्रश्न विचारणार आहे, यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी उत्तर द्यायचं आहे. आता ते जे पाण्याने मडकं भरून गेलं, बाहेरचं पाणी आत आलं असं तुम्ही बरोबर आहे म्हणून सांगितलं. आता दुसऱ्याला मी प्रश्न विचारणार आहे, आमचे जाखडी साहेब उत्तर देतील त्याच. ते जे पाण्याने भरलेलं मडकं आहे ते नदीच्या पाण्याच्या लेव्हलच्या खाली ठेवलं. कुठे ठेवलं? पाण्याच्या लेव्हलच्या खाली पाण्याने भरलेला तो माठ ठेवला आणि पाण्याच्या आतमध्ये फोडला. बाहेर काढून नाही फोडलाय, पाण्याच्या आतमध्ये फोडला. आता आतमधलं पाणी बाहेर गेलं म्हणाल का हो जाखडी साहेब? नाही, नाही म्हणणार. आतही पाणी आणि बाहेरही पाणी. मग आता आतलं बाहेर गेलं असं नाही म्हणू शकत ना? नाही. म्हणजे आत आणि बाहेर नावाच्या संकल्पना केवळ कल्पित आहेत की नाही? होय. फक्त तसं क्रिया केली माझ्या येते. आत माठ अगोदर नावेत होता, हो, त्याच्याऐवजी ती क्रिया अशी केली की ते माठ जो आहे तो पाण्यात सोडला. हो, आणि सोडून पाण्यातच फोडला. हो, बरोबर. त्यामुळे माठातलं पाणी बाहेर गेलं असं नाही म्हणू शकत तुम्ही. म्हणजे आत आणि बाहेर ही संकल्पना फोल आहे पाण्याच्या खाली माठ असताना. तसं
ब्रह्म आत आणि बाहेर सगळीकडे वावरत असताना ब्रह्माला आत आहे आणि बाहेर आहे हे म्हणणंच चुकीचं आहे. पटलं का? म्हणून आत आणि बाहेर हा शब्द उपाधी सापेक्ष आहे. त्या घटाच्या सापेक्ष पाणी आत आलं आणि घटाच्या सापेक्ष ते पाणी बाहेर गेलं असं आपण घटातून पाणी ओतलं तर म्हणू शकतो. पण घट पाण्याच्या आत असताना बाहेर आणि आत असं म्हणता येत नाही. म्हणून माझ्या उपाधीनुरूप बाहेरही ब्रह्म आहे आणि आतही ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म आत आहे आणि बाहेर आहे असा ब्रह्माच्या दृष्टीने प्रश्नच उद्भवला नाही. म्हणून सबाई अभ्यंतरी तू एक दत्त, हे ज्याला समजत नाही, अभाग्यासी कैसे नकळे ही माता. नुसतीच आरती म्हणायची का हो? नुसतंच सोहळं नेसायचं का हो? नुसतीच पूजा करायची का हो? नुसताच नैवेद्य दाखवायचा का हो? नुसतीच आरती करायची का हो? की कधीतरी हे समजून घ्यायचं. समजल्यानंतर करावं लागत नाही, अनुभवावं लागतं. अनुभवण्यासाठी हा अभ्यास आहे. अंतरी त्याची बाहेरी, बाहेर तैसेची अभ्यंतरी, बाह्य आणि अंतरी शब्दाची फोल. आम्हाला समजण्यासाठी श्रुती मातेनी, गीता मातेनी केवढी मेहनत घेतली आहे. ऋषी मुनींनी एवढं लिहून काढलं. प्रत्यक्ष गणेश आणि भगवद्गीता लिहिली आहे. वेद व्यासांनी ती गणेशाला सांगितली आहे आणि भगवंतानी वेद व्यासांच्या कानात ती उद्घृत केलेली आहे. असे दिव्य ग्रंथ आहेत आपल्याकडे, असे महान ग्रंथ आहेत आपल्याकडे. ही धरोहर आहे हो आपली. आपण ती विसरलो, चकाचौंध दुनियेच्या मागे लागलो. म्हणून आत आणि बाहेर हे शब्दच खोल आहे. हे फक्त उपाधी सापेक्ष आहे. उपाधीच खोटी आहे तर आत आणि बाहेर नावाचा प्रश्न आलाच कुठे? बर्फाचा माठ तयार केला. काय तयार केला? करता येतो असा. घर तयार होतात तर माठ का नाही तयार होत? बर्फाचा माठ तयार केला आणि तो माठ पाण्यामध्ये बुडवला. आता तुम्ही काय म्हणाल? बर्फाच्या माठाच्या आत पाणी आहे म्हणाल, की बर्फाच्या माठाच्या बाहेर पाणी आहे म्हणाल, की बर्फाचा माठच पाणी आहे म्हणाल? या ठिकाणी आत आणि बाहेर ही संकल्पनाच खोल आहे हो. हे शब्द प्रयोगच चुकीचे आहे. माठ बर्फाचा आहे म्हणजे पाण्याचाच आहे. त्याच्या आत पाणी भरलंय आणि त्याच्या सभोवती पण पाणीच आहे. आता त्याच्या आत पाणी आहे आणि बाहेर पाणी आहे या म्हणण्याला अर्थ काय राहिला? अहो तेच पाणी आहे. बर्फाचा माठ म्हणजेच पाणी आहे हो. म्हणून बाह्य आणि अंतरी शब्दाची फोल. उपनिषद म्हणताय सबाई अभ्यंतरो ह्यजः. मेल्यानंतर स्वर्गात जातो कोण? जातो हो जीव. ब्रह्म नाही जात. मी जर ब्रह्म आहे तर मला कुठे जाणं येणं नाहीच आहे ना. मग आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, लाकडं गेली आणि गवऱ्या राहिले, असे दुःख जे शब्द प्रयोग करायची गरज आहे का हो परमार्थाचा अभ्यास केल्यावर?
अरे तू नेशील तर शरीराला नेशील, मला नेण्याची ताकद यमदेवा तुझ्यातही नाही. अशा यमदेवासमोर निर्भीडपणे नचिकेत गेलाय. आणि आम्ही नचिकेत व्हावं हे कठोपनिषदाचा उद्देश आहे. गीता श्रुती मातेचा हा उद्देश आहे. आम्ही तसं झालो पाहिजे की नाही झालो पाहिजे. अजूनही माहेरच्या आठवणी काढल्या की आम्हाला छानच वाटतं. माहेरच्या गावाची व्यक्ती आली की आम्हाला ती एकदम आनंदच देऊन जाते. तुम्ही म्हणाल महिलांवर टीका करता, नाही नाही, जीवामध्ये महिलाही नसते आणि पुरुषही नसतो म्हणून दुसरं उदाहरण देत आहे. ऑफिसच्या गोष्टी काढल्या की आनंद होतो. किती छान होतं आपलं ते ऑफिस मध्ये, मग ते होते हे होते हे होते. तसं माहेरच्या गोष्टीत रमला, तसं हा ऑफिसच्या नोकरीच्या गोष्टींमध्ये रमला. रिटायर्ड पेन्शनर्स मध्ये जेव्हा मी भेटतो त्यावेळेला ते ह्याच गोष्टी करत असतात. आता तुम्ही संपले तिथून, रिटायर्ड झाले, तुमच्या वेळचा कोणीही माणूस तिथे नाही, तरी तुम्ही तिथल्याच गोष्टी करून राहिले. कंची आणि सागर गोट्यात आयुष्यभर विचार करणार का? मग काय विचार करायला पाहिजे? याची रुचे माता पिता, जन्मस्थळाची नसे वार्ता, कारण किंवा निमित्त काहीच नसे. याचं जन्मस्थळच नाही तर माहेर कसं असेल? याला माता आणि पिताच नाही, माहेर कसं असेल? अजन्मा तो तुची जाण, रामाचा किंवा कृष्णाचा जन्मदिन साजरा करतात. त्या दिवशी म्हणतात अजन्मा जन्मासी आला. अजन्मा जन्मासी आला, मूळ तो अजन्मा आहे हो. आणि तो अजन्मा मी आहे. श्री गुरूंकडून शिकले असाल तर प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो, शब्दांनी नाही कळत. कळल्यासारखं वाटतं म्हणूनच पहिल्यांदा सांगितलंय मी की ब्रह्माचे शब्दज्ञान बुद्धीला कळतं, पण बुद्धीला ब्रह्मज्ञान होत नाही. यो बुद्धे परत असतो सहा, तो बुद्धीच्या पलीकडे आहे. कसा बुद्धीच्या पलीकडे आहे? अंतरी त्याची बाहेरी आणि बाहेरी तैसेची अभ्यंतरी. बाह्य आणि अंतरी शब्दाची फोल, आता काय कळेल त्या बुद्धीला? स्वतःला बुद्धिमान समजून घेणं ही बुद्धिमानी नाही आहे. मी ब्रह्म आहे ही जाण, ही बुद्धिमानी आहे. तुम्ही म्हणाल काही सांगता, मी माझ्या मनाचं काही बोलत नाही, क्षमा करा. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त हा कृष्ण कर्मकृत. भगवंताचं अभिवचन आहे, भगवंताचा शब्द आहे, त्यांच्या श्रीमुखातून आलेलं वाक्य आहे. सबुद्धिमान मनुष्य. आम्ही IAS होणं, CA होणं, IPS होणं, डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, वकील होणं, याला बुद्धिमानी म्हणायचं? हे पॅरामीटर्स आहेत बुद्धिमानी. बुद्धिमानीचा पॅरामीटर भगवंतानी करून दिलाय, सबुद्धिमान मनुष्य. कोण स म्हणजे कोण? कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीच कर्मय. सबुद्धिमान मनुष्य तो बुद्धिमान आहे हो. IQ असेल 100% म्हणून बुद्धिमान नाही हो. व्यावहारिक बुद्धिमानत्व आत्मस्वरूप जाणण्यासाठी निरुपयोगी आहे. हा, बुद्धीने अभ्यास करावा लागतो, पण अभ्यास केल्यानंतर तो बुद्धीच्या पलीकडे आहे हे बुद्धीने जाणून घेऊन बुद्धीने शरण व्हायला पाहिजे, ती बुद्धिमानी आहे. बुद्धीशिवाय हा अभ्यास होत नाही. आणि अभ्यास झाल्यानंतर बुद्धीचं विसर्जन झाल्याशिवाय ब्रह्मप्राप्तीचा अनुभव येत नाही.
आणि ब्रह्मस्वरूप कळण्या इतकी बुद्धी प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. मूर्ख असेल तरी त्याला दिलेली आहे, पण प्राण्यांना, पशु पक्ष्यांना, इतर जीवांना नाही बर का. ज्याला विवेक करता येतो त्यालाच ब्रह्मप्राप्ती करता येते. आणि ब्रह्मप्राप्ती केल्या जात नाही, होत असते, पण श्री गुरूंच्या कृपेने होते. म्हणून ती बुद्धी श्री गुरूंच्या चरणाशी समर्पित करावी लागते. गुरोरंगी पद्मे मनश्चेन्न लग्न. या ठिकाणी बुद्धीचं लग्न झालंय श्री गुरूंच्या पद्मपादाशी, श्री गुरूंच्या पायाशी, श्री गुरूंच्या चरणाशी. तथा किम तथा किम तथा किम तथा किम हे नसेल तर निरर्थक आहे हो जीवन. नसे माता पिता, जन्मस्थळाची नसे वार्ता. मग आता माहेर उरलं का? नाही. माझं हे ऑफिस, ते डिपार्टमेंट, एवढे लोक माझ्या हाताखाली, मी येऊ आणि मी त्यूं, मी इथला आणि मी तिथला. हास्यास्पद गोष्टी आहेत ह्या करू नये कधी. याने जुने भूतकाळ अजून पुन्हा कोरल्या जातो, जिवंत होतो. त्याला पुसट होऊ द्या, त्याला नाहीस होऊ द्या, त्याला संपवून टाका. काळाने नाही संपवायचं, विचाराने संपवायचं. याची नसे माता पिता, जन्मस्थळाची नसे वार्ता, कारण किंवा निमित्त काहीच नसे. शंकराचार्यांनी हे भाष्य केलं आहे आणि हे सगळं भाष्य माझ्या सद्गुरूंनी जसंच्या तसं मराठीत नमूद केलंय. माझा संस्कृत मला नाही येत. आता मराठीत केल्यानंतर अजून आपण तो अभ्यास नाही केला तर काय अर्थ. जे मराठी भाषिक आहेत, पण ज्यांनी ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत, तुकोबांची गाथा आणि समर्थांचा दासबोध वाचला नाही, त्यांना मराठी माणूस म्हणायचं का? याची नसे माता पिता, जन्मस्थळाची नसे वार्ता, कारण आणि निमित्त काहीच नसे. त्याला कुठलंही कारण नाही, त्याला निमित्तही नाही. आयोजन केलं त्या निमित्त आम्ही पंचदशी अभ्यास वर्गाला पांढरकवड्याला आलो. हे निमित्त आहे. ब्रह्मस्वरूपाच्या येण्याला आणि जाण्याला निमित्त नाही लागत. कारण किंवा निमित्त काहीच नसे. त्याला कारणही नाही, त्याला निमित्तही नाही, म्हणून तो कशाचं कार्यही नाही, तो तसाच कारणही नाही, आणि कार्य कारणाचा तो निमित्त सुद्धा नाही. असा दिव्य पुरुष तो आहे. दिव्यो यमूर्त हा पुरुष, त्याचं वर्णन चालू आहे. आणि फक्त आज आपण 3 आणि 2 5 ओव्या झाल्यात. अजून या श्लोकाच्या बऱ्याच ओव्या शिल्लक आहेत. 152 पर्यंत आलो आहे, 162 आहे, म्हणजे अजून 10 ओव्या बाकी आहेत. आज 5 झाल्या. आज आपण इथे थांबूया. या पुस्तकाची प्रत आउट ऑफ प्रिंट आहे, म्हणून पांडे वहिनीसारखं करा. त्यांनी त्याच्या झेरॉक्स काढून घेतल्या काकांच्या पुस्तकाच्या. कोणत्या? मुंडक उपनिषदाच्या. नुसतं विवरण घेऊन थांबले नाही. माणसाच्या अभ्यासाची पोटतिडी ज्याला असते ना, तो आपले रस्ते बरोबर काढून घेतो. नाही पुस्तक मिळत आहे, आउट ऑफ प्रिंट आहे, त्यांनी त्याच्या झेरॉक्स काढून घेतल्या माझ्याकडनं पुस्तक घेऊन, आणि त्याचा अभ्यास करून त्या रोज लिहितात. आपणही असाच अभ्यास करा, रोज लिहा. यानंतर माहेरची आणि ऑफिसची आठवण करणं बंद करा. माझ्या हाताखाली एवढे लोक, मी तिथे तिथे होतो, माझ्या भोवती असे लोक होते, मी हे काम केलं. सगळे टरफल आहेत हो.
खाण्याच्या आणि तेलाच्या मागे कधी लागाल, टरफलाच कौतुक कराल का आयुष्यभर? आणि म्हणून ते स्वरूपाचा अनुभव आपल्या सगळ्यांना माझ्या सद्गुरूंच्या कृपेने येऊ अशी डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा विषय थांबवतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण राजेंद्रजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दिलीप काका रामकृष्ण हरी.